महानगरपालिकेच्या नियोजित कचरा डेपोला तिसगाव येथील नागरिकांनी तीव्र विरोध करत गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलंय। याला आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे। औरंगाबाद महापालिकेच्या नियोजित तिसगाव कचरा डेपो विरोधात तिसगाव वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीने मंगळवारपासून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। शनिवारपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला असून सलग 5व्या दिवशीही हे उपोषण सुरू आहे। शुक्रवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास नाना पवार या वृद्ध उपोषणार्थीस दुचाकीवर आलेल्या दोघा अनोळखी युवकांनी शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणामुळे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उपोषणार्थ्यांना पोलीस संरक्षण मागवण्यात आले आहे। औरंगाबाद महानगरपालिका नारेगाव येथील कचरा डेपो तिसगाव येथे स्थलांतरित करीत आहे, परंतु तिसगाव येथील शासकीय गायरान जागेवर नियोजित कचरा डेपोला तिसगाव वासियांसह परिसरातील गावकरी आणि नागरिकांचा तीव्र विरोध आहे। मंगळवारी वाळूज महानगर बचाव आणि आरोग्य बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी भेट देऊन महानगरपालिका या भागातील नागरिकांना नरकात ढकलत असून तिसगाव भागातील जागा कचरा डेपोसाठी योग्य नसून महानगरपालिकेने शहरापासून दूर जागेचा शोध घ्यावा असे ते म्हणाले। यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जितेंद्र देहाडे, शरद जाधव, लक्ष्मण गिरी, भीमशक्तीचे राहुल सावंत, कैलास जुमडे, ताजापूर करोडीचे माजी उपसरपंच अनिल जाधव, हारून सय्यद आदींनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला। उपोषणाच्या 5व्या दिवशी आमदार सुभाष झांबड यांनी उपोषणार्थींची भेट घेत जिल्ह्याचे खासदार आणि आमदार हे या भागातील मतदारांच्या मतावर निवडून आले आहे, त्यांना जनतेची जाणीव नसून कचरा डेपो या भागात आणून जनतेचा खेळ त्यांनी लावला आहे। कचरा डेपोला विरोध दर्शवून जनतेसाठी अधिकाऱ्यावरही वार करू असे ते AI न्यूजशी बोलताना म्हणाले। यावेळी उपोषणार्थी सरपंच अंजन साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, माजी सरपंच संजय जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असलम शेख, ईश्वर तरैयावाले, सोमीनाथ महापुरे, संतोष दळे, किशोर म्हस्के, अशोक त्रिभुवन यांच्यासह अनेक जण उपोषणाला सहभागी झाले आहेत। तिसगाव येथील आंबेडकर चौकामध्ये महानगरपालिका औरंगाबाद यांच्या कचरा डेपो विरोधात या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तिसगाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून तसेच सर्वपक्षीय संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। तरी मी या माध्यमातून शासनाला याद्वारे कळवितो की या ठिकाणी जो आपण कचरा डिपो आणण्याचा जो प्रयत्न करत आहोत याची आपण तात्काळ दखल घेऊन जो महानगरपालिकेचा कचरा जो डिपो या ठिकाणी येणार आहे शासकीय गट नंबर 227/1 तिसगाव या ठिकाणी आणण्याचा जो प्रयत्न होत आहे त्या प्रयत्नाला विरोध दर्शवण्यासाठी या वाळूज महानगरातील सर्वपक्षीय संघटना या ठिकाणी सामील होऊन आम्हाला या ठिकाणी जे मदत करत आहे या माध्यमातून शासनाला आम्ही एक विनंती करतो आणि या साखळी उपोषणाच्या माध्यमातून एक आव्हान करतो की जो कचरा डिपो आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत आहोत या माध्यमातून या तिसगाववासीय या तिसगाव नगरीतील आणि या वाळूज महानगरातील नगरीतील लोक आपला कचरा डिपोचा आणण्याच्या प्रयत्नाला कधीही माफ करणार नाही आणि त्याला सहन करून घेणार नाही। म्हणून शासनाला माझी विनंती आहे की आपला जो कचरा डिपो या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न जो करत आहे शासनाने आपण जागा बदलून सनी ज्या शासनाकडे ज्या मागण्या प्रलंबित आहेत ज्या माध्यमातून शासकीय गट नंबर 227/1 मध्ये गावठाण विस्तारीकरिता 7 एकर जागेची मागणी केलेली आहे ती जागा तात्काळ आम्हाला मंजूर करून द्यावी। कचरा डेपोच्या विरोधामध्ये तिसगाव परिसरातील सर्व नागरिक हे उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघितलं की मागील काळामध्ये या पंचकोशीतील सर्व नागरिकांनी तिसगाव चौकामध्ये भव्य असा रास्ता रोको केला, तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही व प्रशासनाने असं आमच्या लक्षात आलं की एक पाऊल पुढं म्हणून इथे कचरा डेपो करायचाच असं त्यांनी ठरवलं। म्हणजे शनिवारी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमदार सुभाष झांबड यांच्यासहित सर्व आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत व या कचरा डेपोला आम्ही तीव्र विरोध करत आहोत।